संपदा आजीमुळे तुला सगळं कळेल आता. आहेच ते. बरं चला, पूजा छान झालीये, आता मस्त जेवून घेऊ. चला चल उर्मिला, अगं उर्मिला. काकू काकू, आई आवाज देते तुला. काय ग ताई? मी म्हंटल जेवण वाढायला घेऊया का? हो घेऊया. चला चला या सगळे. चल जी. किती म्हटलत ना नातेवाईक वगैरे, पण आश्रितच आहेत ना ते. हातावर पोट चालतं ह्या लोकांचं. 4 ब्लाऊज शिवले तर कुठे आठवड्याभराची भाजी येते त्यांच्या घरात. त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? किमान 4-5 लाख तरी असतील. एवढे पैसे तेच म्हणते मी, कुठून आले? मी पण विचार करते. आणि 4-5 लाख असतील तर काय झालं काकू? काय नाही, मी आपला वेगळाच विचार करते. कसला विचार करतेस? कीर्ती, अगं मला यांनी 10 लाख रुपये दिलेले आजच्या पूजेसाठी, पण त्यातले 5 लाख गायब आहेत. अगं काय? पैसे गायब आहेत? सापडत नाही. सापडत नाहीयेत? अगं तरीच तू सकाळपासून डिस्टर्ब आहेस. नाही पण तसं काही नसेल ग. म्हणजे तसं काही नसेल म्हणजे काय बोलायचंय काकू तुला? किती अगं, म्हणजे हे पैसे त्यांनी चोरलेत असं वाटतंय का तुला? अगं नाही, असं कसं सांगता येईल ना. मग मला एक कळत नाहीये, त्यांच्याकडे हे पैसे कुठून येतील सांग तू मला. जर त्यांच्याकडे एवढे पैसे असते तर त्यांनी कुठेतरी घर भाड्याने घेतलं असतं, तिकडे राहिल्या असत्या. आपल्याकडे कशाला आल्या असत्या ना? आणि एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे काय करते? मला खूप काळजी वाटते आता. आणि काकू, काकाने जेव्हा पैसे दिले तेव्हा आजी आणि वंदना काकू समोरच होत्या. म्हणजे तेव्हा त्यांनी हे पैसे बघितले आणि त्याच्यातून हे पैसे चोरले. मला तू सांग, स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून इथे राहायला कशाला आले असते हे? कीर्तीताई गप्पा बसा, आवाज खाली. हा, तुम्ही कुठून आलाय ना हे विसरलो, हीच मोठी चूक केली आम्ही. आजी, खूप मोठा डाव साधलाय. मी हात जोडून सांगते, मी पैशाला हात नाही लावला. मी पैशाला हात नाही लावला. आई तुम्ही शांत व्हा. बघा, आपण काही केलेलं नाहीये ना. तुम्ही का रडताय? तुम्ही शांत व्हा आधी. वरती आपण का आलो इथं? का पाहुण्यांच्या दारात राहायला आलो आपण? लय मोठी चूक केली ग वंदे, लय मोठी. आई काय कर? आई पाणी आण. आई काय होतं? शिवाचंद, आई काय होत आहे? आई तुम्ही शांत व्हा. नाही
पैशाला हात नाही लावत. पूर्वीला आपण असा आरोप त्यांच्यावर नाही करू शकत. त्यांच्या रूम मध्ये पैसे सापडले याचा अर्थ हा होतो का की अहो मी तुम्हाला 1 मिनिट काका, नाही तू मला सांग, ह्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? यांची एवढी ऐपत आहे का? मला तुझा प्लॅन लक्षात आलाय कीर्ती, पण मी ही संधी सोडणार नाहीये. का असं वागताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्याकडे पैसे नसू शकतात? दिव्या शांत बस. नाही आई, बाईआजींशी असं कोणी वागेल तर मी सहन करणार नाही. काकू, तुमची हिंमत कशी झाली हो बाईआजींना असं बोलायची? तिला चोर म्हणायची? काय पुरावा आहे? कुठे आहे? दाखवा मला. मग सांग ना, कुठून आले एवढे पैसे? असतील आमच्याकडे, नाही सांगायचंय आम्हाला. मग झालं, आरोप सिद्ध झाला. बरोबर आहे कीर्तीचं. जर हे पैसे तुमचे आहेत तर तुम्ही सांगावं की हे पैसे तुम्ही कुठून आणले. हो, पण आम्ही तुम्हाला सांगायला बांधीलच नाही होत ना. बस. आता कोणीही काहीही बोलणार नाहीये. आजी, तुम्हाला बरं वाटतंय का आता? आजी, तू प्लीज सांग की हे सगळे पैसे कुठून आले? मला माहितीये की हे 10 लाखांमध्ये ते पैसे नाहीयेत. तू सांग कुठून आलेत पैसे? शिवा